भारी रे. सो हे गाईज, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? भरपूर दिवस झाले, तुम्हाला जर माहिती आहे मी ब्लॉग शूट नाही करत आहे. ॲक्च्युली ना रास कटाल्या ब्लॉग काढून म्हणून ब्लॉग नाही काढीत. पण ठीक आहे, लय जणांचे मेसेज येतात यार तुम्ही एवढं प्रेम करता माझ्यावरती आणि मीच कटाल्या आहे बघ कसा. लवकरच माझा सॉन्ग येतोय आणि आता जेवण वगैरे झालं माझं. आणि सॉन्ग बघायला विसरू नका बिलकुल तुम्ही. भरपूर हार्ट टचिंग असणारे सॉन्ग, एकदम युनिक सॉन्ग असणार आहे. तर मी चालू आता पहिला शॉपवरती, कारण की शॉपवरती माझ्या मुलं कमी आहेत आणि त्याच्यामुळे मी चाललो थोडासा पॅकिंग वगैरे करायला मदत करायला. कारण की तुम्ही जे माझ्यावरती प्रेम दाखवताय ना आणि एवढ्या साऱ्या ऑर्डर्स आहेत त्याच्यामुळे मी पॅकिंग करून येतो लगेच. चला तर निघूयात. आणि आजचा लुक कसा वाटतं मला जरा सांगा कमेंटमध्ये. लेट्स गो गाईज. गाईज देख सकते हो रे बाबा. कोण बोलतो? ना माझा भांडण झाले. माझा भांडण झाले म्हणून दिसत नाही. अच्छा ना माझा भांडण बोला ना. पोराला बिझी झाले कामांबर. म्हणजे अशी खोटा सांगते का तू? चल जाता मी चल. तर काही जस्ट निघालो घराच्या इथून आणि माझे कबूतर बघू शकता तुम्ही वरती. भाई सगळे इकडेच येतात आणि इथं किराणा दुकान आहे ना त्याच्यामुळे सगळे कबूतर इथंच असतात. क्या रे छोटू पढाई चालू क्या? नाही पास झालेत, त्यांच्यासाठी खरोखर मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही असंच तरक्की करत राहा आणि पुढे जात राहा. आणि शिकणं भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजे शिक्षणाची व्हॅल्यू तेव्हा समजते आपल्याला जेव्हा आपल्या कामाची खरंच गरज असते. आणि शिक्षण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कामं येतं. बघा आज मी शिकलो नाही तर थोडासा मला वाटतं की रिग्रेट फील होतं. पण ठीक आहे, करतो मी. आता पण शिक्षण पूर्ण करतो मी. आता माझी 12वीची एक्झाम देणार आहे. बघूयात कधी फॉर्म भरायचा तेव्हा भरेल. आणि 12वी पास व्हायचं आपल्याला. सध्या तर जातो दुकानावरती, काहीतरी आपलं छोटा मोठा करतोय दुकानाचा शॉपवरती कामं. ठीक आहे, आमचा असा सुंदर असा रस्ता आहे भाई. नेहमीप्रमाणे मी याच रस्त्याने जात असतो काहीच. आणि तुम्ही माझी गाडी मी जिथे धुत असतो सर्व्हिस सेंटर तो इथंच आहे. हे बघा सर्व्हिस सेंटरवरती बघा पिशवी घालून कसा बसले. काय रे पिशवी घालून बसला. सामनेची या घेतो वाटतं. खतरनाक आहे यार गाईज. लेट्स गो. माझ्या ताईचं आता ऑपरेशन झालंय बघा. तसेच कुठे चालतं. बाय बाय यार. येन घरात तुला बघायला टाइमच नाही भेटत. कशी तब्येत आहे? शेट माणूस नाही. कशी तब्येत आहे? एकदम मस्त वाटतं. जरा बारीक पण झालेस, अजून बारीक होशील. जा. हा गाड्या थांबवल्या का आपण? जेवली का? अजून जेवलीच नाही? किती दिवस झालं? म्हणजे काय खाता आता? का नाव वस्तू आणि दुसरा काहीच नाही? नारळ पाणी छास. किती दिवस असं डाएटच करायची का फक्त? डाएटच होतं सगळा? बाय ऑपरेशनला किती खर्च झाला? 7-7.5. माझी काय मदत लागली तुला ऑपरेशनला? 2 लाख दिले ना तुम्ही. लव्ह यू. चल जा नीट जा. चला गाईज, तर आता शॉपवरती आलोय. माझी ताई भेटली लगेच. बरं वाटतं तिला आता. बस आपल्याला अजून काय पाहिजे. जस्ट आले शॉपवरती. गरम रास होते. बाईकवरती आलो तरी. हे बघा आपलं शॉप. असं थोड्याशा लाईटी कशा बंद केल्यात आणि मी आलो की लगेच लाईटी चालू करते. आपला भाऊ कसा चालू आहे बिझनेस आपला? जरा एकच नंबर. हा फॅन जरा बंद कर भावा. जाम ऑर्डर आले जाम. वैतागला ना तू? का रे? कामाला कधीच वैतागायचा नाही भावा. मजा भी येते. मजा पण येते. हा एकटाच आहे प्रफुल्ल आपल्या शॉपमध्ये. यश थोडासा कामानिमित्त कुठे गेला काय माहिती. पण आपण असं एवढं काय ना फोर्स नाही करत की हा काम. तुम्हाला काय असं वाटतं का रे मी कधी पण असं हे करतो का तुम्हाला की करच हे काम? हा फुल फ्री माइंडेड. असे पोरं असले ना की त्यांना पण चांगलं करमतं. कारण की मी पण एकदम फ्रँकली असतो यांच्यासोबत. करा बिंदास काम, काय टेन्शन नाही. ते पण प्रॉपर काम करतच असतात. वगैरे काढल्यात का? तुला सांगितलं मी तेच काढतो. हे बघ यांना म्हणून माझा राग येते. घालो उपटी तुझ्या कमटान. मी आलेलो पॅकिंग करायला प्रिंट नाही काढले. ठीक आहे काढून घेऊ तर पटापट काम करू.
ये भाई साहब ये ठीक आहे गाईज, पटापट काम करून घेऊयात. व्हॉट्सअपला मेसेज आहेत. तर गाईज याच्यामध्ये तुम्हाला मोड दाखवतो. हा याच्यामध्ये ना तुम्ही एअर कुलिंगचं ते वेअर फ्रेशनर पण टाकू शकता. याच्यामध्ये सुंदरशी हवा स्मेल भरपूर छान येईल याच्यामध्ये. हे खोलून तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आणि हा ऍडजस्टेबल पण तुम्ही बघू शकता असं. आणि याच्यावरती 3 पॉईंट दिलेत कमी जास्त करायचे. फॅन बंद हे बघा 3 पॉईंट दिलेत, 1 2 3. फास्ट कमी जास्त. वापस याचे हे फ्लो येतात आहे ना ते पण 3 दिलेत बघू शकता, कमी जास्त करायचे. आता मी बंद केलं, आता बघा 1 2 3. आणि तुम्हाला याच्यामध्ये लाईट बघायची असेल, टायमर सुद्धा आहे. हा सिरियसली तुम्ही जेव्हा बाहेरून येणार ना गरमीतून तेव्हा हे लावलं ना तुम्हाला खरोखर आनंद नाही, सुख भेटेल, सुख. भाई याच्यामध्ये बघू शकता लाईट पण आहे, ब्ल्यू कलरची केली आहे. आता चेंज करूयात आपण. बघू शकता वेगवेगळ्या लाईटी आहेत त्याच्यामध्ये, दिसत असतील तुम्हाला चेंज होताना. एकदम सुंदर अशा लाईटी आहेत. चालू कर रे, बघू शकता अशा लाईटी सगळ्या चेंज होतात. लवकर लवकर ऑर्डर करा हा कूलर फॅन. आणि याला स्पेशली याला असं तुम्ही घेऊन पण जाऊ शकता कुठेही. आणि ह्याला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल बघू शकता अशी USB पिन येते. ही तुम्हाला पॉवर बँकला सुद्धा तुम्ही लावू शकता. अशी पिन येते याला. पॉवर बँकला लावा, कुठेही लावा, लगेच चालू होऊन जातो. आणि एकदम खतरनाक आहे. एक माणसासाठी एकदम सुंदर आहे. भारी हवा खा. लवकर लवकर ऑर्डर टाका. यावेळी स्टॉक बघा, पूर्ण स्टॉक आणला या साईडला भरपूर जास्त. कारण की एवढी मागणी होती ना यांची मंडळी, भरपूर मागणी होती त्याच्यामुळे हा स्टॉक मागवलाय. जे ज्यांना भेटला नाही त्यांनी लवकर लवकर ऑर्डर टाका. काहीच दुकानामधलं तर काम तर संपूर्ण करून घेतलंय आम्ही, पूर्ण पॅकिंग करून घेतलंय. आता या डिस्पॅच होणार. आज सॅटरडे आहे. शनिवारी ऑर्डर निघले का संडेला बंद असतो. मग आज निघाला तर मंडे पर्यंत लोकांना भेटून जाईल. त्याच्यामुळे आम्ही आज लवकरात लवकर जेवढं पॅकिंग करायचं होतं तेवढं करून घेतलंय. आता आणखी जे ऑर्डर येतात ते नंतर उद्या मंडेला डायरेक्ट जातील, म्हणून आज जे आहेत ते पाठवून देतो. चल आता आपण निघूयात. हवा दुपारची वेळ आहे आणि ऑर्डर्स तर भरपूर येत चाललेत. आणि सध्या तर आता सगळे घरातूनच ऑर्डर करतात. आई किती पार्क केली, निघूयात आता आपण. काहीच पलावमध्ये तर आलेलो. फोटोशूट तर मस्तपैकी केला आपण या ठिकाणी. बघू शकता हा माझा प्लेस असतो नेहमीचा. इथे केलाय मस्त फोटोशूट, रील्स वगैरे बनवलेत, ते तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. आता तर सध्या आपण निघूयात आपली बूम बूमला घेऊन. चला तर गाईज निघू. तर काही जस्ट आलं घराचे, ते गाडी तर इथे पार्क केली आहे. पटापट जरासा थंडा पिऊन घेऊया. तिने जोर घेतले आणि अशा गरमीमध्ये थंडा पण पिला पाहिजे थोडाफार थंड होण्यासाठी. कम 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 कम. चल मग मी चाललो. हे बघ चाललो स्कूटीवर. बस बस लवकर लवकर स्कूटीवर बस. दादा स्कूटीवर बस. बसन का नाही? बसन लिहून देता बोललो का नाही बसणार नाही उतरणार. चल जुले मी आव. तर काही चाललंय ताईच्या इथे. ऍक्च्युली किती दिवस झाले ताई मला बोलवते पण मला टाइमच नाही भेटत आहे. आज चाललो चहा प्यायला खास करून. कुठे असं घरा बसी धाव चला. तर गाईज बघू शकता मी जस्ट आले माझ्या ताईचे ते तेव्हा इकडेच आहे, कामा करते. पाणी आला नळाला. चालला बघा ओरिओ माझ्यासाठी फुल एक्साइटेड असेल. तो बघ कसला उभा राहिला मला वाटलाच. जुली पण गेली तिकडं बघ तिकडं बघ. बाबा बाबा येतीच होती ताई. जुली अरे रोशा खेळू दे म्हणा, बरेच दिवसांनी भेटलो आम्ही. काय हाक मारत असतो? काहीतरी. चला तुम्हाला काम देण्यासाठी आलो मी. चहा ठेवा, दूध का ताईली, थम्सअप नको. कशाबद्दल? थँक्यू धन्यवाद. नवीन सॉन्ग पण येतोय आणि चहा पण उद्या लगेच. उद्या ट्रीजर येणार आहे बाबू. तर गाईस गायत्रीने बघू शकता चहा स्पेशल बनवलाय. 6 येते नुसती चायवरती, एवढा स्पेशल चाय बनवलाय. इथं दादा बसले, या साईडला जतीन बसले आणि ताईच्या इथं बघा कसं मोकळा वातावरण आहे. आणि या वातावरणाचा निसर्गाचा आनंद घेता घेता आम्ही इकडे चाय प्यायला बसलोय. पावसाची मजा येते मस्त खास करून चाय प्यायला. जुले ये चहा प्यायला पटकन. खाली खाते का गायत्री? चाले कमी दिला ग, जास्त दिला. तर गाईच चला आता मी निघालोय. आपलं शूटचा 1-2 बाकी होते तर ते मी करून घेणार आहे आता. म्हणजे ते टॅटो वगैरे काढायचं. सो आज थोडासा टाइम भेटला आहे कारण की लगेच आपण 30 तारखेला रिलीज करतोय सॉन्ग. तर नक्की सर्वांनी भरपूर जास्त प्रेम द्या या सॉन्गला. सध्या तर चाललं आपण शूट करण्यासाठी. थोडासा शूट बाकी आहे कारण की फक्त
टॅटो काढायचा बाकी होता, त्या दिवशी रात्री टाइम नाही भेटला कारण की एका दिवसात एवढा शूट आम्ही कम्प्लीट केलाय. जीविका बसले, जीविका या साईडला आमची जुली बसली. जुली तू येते का तू येते? जा मी नाही रोशा, तू नेहमी बोलतो मला चल चल मला पेंजऱ्याने टाकून जातात, असं करतोस हो तू रोशा. आतमध्ये राहायचं, बाहेर यायचं ना बिलकुल पण. नेणार नाही तुला नाही तरी कुठं नेतोस, असंच बोलून बोलून फसवतोस मला. तर काहीच पटापट निघू राम दे, आता उद्या धुवीन. बाबा किती गाडी मागली बघ माझी, जत्तीन बसले. हा पूर्ण गाडी मागला, त्या दिवशी धुतलीच नाही ना रे आतमधून. बघू आता उद्या धुवू. चला तर गाईज निघतोय आपण आता घराच्या इथून. चला तर आता आपल्याला जायचं वाशीला, शूट कंप्लीट करू आणि मग येऊयात. गाईज आता आमचे बाकीचे थोडेफार शूट असेल ते आता आम्ही इथे करणार आहोत. टॅटोवाला काय भाई सापडतच नव्हता, तरी पण कसा मॅनेज केला. अरे 6 टॅटूवाल्यांना आम्ही फोन केला, त्याच्यातला एक टॅटूवाला आमच्यासाठी घरातून आला आंघोळ करून. आणि आता यार मला वाटलं वाशीला 12-1 वाजेपर्यंत टॅटो चालू असतील. चालू असतो पण आज काय उपवास आहे वाटतं. आज मी येणार होतो म्हणून उपवास आला वाटतं. चला चला पटापट. असेल प्रोफेशनल डान्सर, मला लवकर डान्स शिकवणार भाई. येतच नाहीस मग काय करू? येतं आता घे, उद्या परवा बघू. पण पटापट टॅटो काढून घेऊ. टॅटू काढा. कपडे कशाला पाहिजेत, कपडा धुलीला आणले तरीच होत. बघू शकता वापस कपडे चेंज केले. या टॅटो स्टुडिओ मध्ये आपण करायचं होतं शूट. दाखवतो तुम्हाला या शूट थोडासा. पब्लिक काढ ना मग आता तू त्यालाच दे ना काढायला. असं नाव बिव काढायला लागतो, दाखव ना इथं नाव. असू दे ना जरा काहीतरी पाहिजे. बडे तेज हो, आर्टिस्ट आहे ना. भारी रे. रोल ऍक्शन. ये बस त्याच्याकडे बघून स्माइल. 3 कॅमेरे लगी इधर. स्माइल आर्टिस्ट को भी देना है. स्माइल में पर्सनली बोलना. अरे चल ब्लॉग ले रहे की खड़ा वीडियो ले. आता नका, टाइम झाला ऑलरेडी. या इथंच काढूया. कोण रोजचा आहे. ये पटापट. थँक्यू कार सबस्क्राईब करा भावाला. कार पटापट. फोटो कुठे आहे मोबाईल? ठीक आहे ना. हाय या ना बाहेर जरा. वापस शूट करायचा, फोटो काढायचा. यार गाईज भरपूर जण भेटायला लागले इथे. कोपर खेळण्याची पब्लिक हटके फुल पॉवर. निघालो आता आपण इथनं. आता डायरेक्ट घरी निघूयात भाई. शूट वगैरे झाला, थोडासा 2-3 सीन होते ते घेतले आणि निघालो. यार कोपर खेळण्यामध्ये कुठं घुसलो गल्लीमध्ये आम्ही. आम्हाला टॅटूचा शॉपच भेटत नव्हता पहिली गोष्ट तर. कसं तरी शोधला. तर काही जस्ट आलो घराच्या इथे. मस्तपैकी शूट वगैरे सगळं प्रॉपर झालं आहे. तर 30 तारखेला इथं तुम्हाला आपला सॉन्ग बघायला भेटणार आहे. भरभरून प्रेम द्या आणि आजचा ब्लॉग काय वाटला, कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. सध्या तर मी झोपतोय आता मस्तपैकी. सकाळी जस्ट ब्लॉग येईल, तोपर्यंत असेच आपल्यावरती प्रेम करत राहा. आणि सॉन्ग तर येतोय, सगळ्यांनी आवर्जून बघा. भरपूर सुंदर सॉन्ग असणार आहे. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.